लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्यानंतर विभागीय चौकशीत 3 अपत्ये असल्याचे स्पष्ट झाल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांनी ही कारवाई केली आहे. दांगट हे महापालिका सेवेत लिपिक म्हणून रुजू झाले होते. महापालिका आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी अभिमानाची सरळ सेवेची रिक्त पदे भरतीसाठी 29 जुलै 2023ला जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या भरतीच्या अटी व शर्तीचे अधीन राहून दांगट यांना महापालिका आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी या गट ब या पदावर नियुक्ती देण्यात आली होती. प्रशासन अधिकारी होताना लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक होते. याबाबत त्यांना वेळोवेळी कळवूनही प्रतिज्ञापत्र सादर केले गेले नाही. दांगट यांच्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीत दांगट यांना 3 अपत्ये असल्याचे मान्य केले. शासनाच्या 1 जुलै 2005च्या लहान कुटुंबांच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले. यानुसार दांगट यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. दांगट हे फेब्रुवारी अखेर सेवानिवृत्त होणार होते. सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांचा सेवा कालावधी 28 फेब्रुवारी 2025ला संपणार होता. पावणे 2 महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीला 1.5 महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली आहे. महापालिका प्रशासनाने माझी बाजू जाणून घेतली नाही. बडतर्फ करण्याची कारवाई अन्यायकारक आहे. या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असे श्रीनिवास दांगट यांनी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज 11.